थोड्या महिन्यांनी हा विचार जर कंटिन्युएशनमध्ये असेल तर तो रोग निर्माण ॲक्च्युली होतो तुमच्या शरीरात. सुरुवातीला आपण विचार करतो, इच्छा तेथे मार्ग. आपण विचार जसा करणार त्याप्रकारे गोष्टी घडत जातात आणि त्याप्रकारे गोष्टी होतात, हे आपण ऐकलं असेल. तशीच ही गोष्ट आहे. त्यामुळे मी ह्या सगळ्यांना सोशल मीडिया किंवा जे प्लॅटफॉर्म सर्च इंजिन वापरणाऱ्या लोकांना हे सांगू इच्छितो की इंटरनेटवर असल्या प्रकारच्या गोष्टी शोधणं सोडून द्या. अन्यथा आपल्याला जे रोग नाही आहेत ते रोग पण आपण ओढवून आणतो आहे आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर. ही एक जबरदस्त निगेटिव्ह बाजू आहे. आणि मग काय नाही, हा ट्रीटमेंट आपण घेणार आणि मग ट्रीटमेंट आणि रोग यांच्याशी झगडत बसणार आयुष्यभर. तर आपण पुन्हा एकदा त्या विषयावर येऊया. त्याने मला सांगितलं, मग मी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला की दादा, तुम्ही जे काय म्हणताय ना, तर त्याच्यापेक्षा तुम्ही जर जवळच्या कुठल्या तरी डॉक्टरला जाऊन जर विचाराल आणि चौकशी कराल तर खरं आपल्याला समजेल. मग त्याच्यासाठी मी काय केलं, त्याचं ब्लड प्रेशर मोजलं, त्याची अजून काही लक्षणं जाणून घेतली, खाण्याच्या सवयी जाणून घेतल्या आणि त्याला सांगितलं की तुमचा जो हा काय हात कापतो आहे, पाय कापतो आहे, ह्याच्यात कुठलीही शारीरिक प्रॉब्लेम हा नाही आहे. हा मनाशी संबंधित प्रॉब्लेम आहे. मनाशी संबंधित प्रॉब्लेम आहे. मन अस्थिर आहे आणि घडलेल्या घटनांचा जो परिणाम आहे तो अजूनपर्यंत तुमच्या मनात आहे, शरीरात आहे. तर त्याच्यामुळे जो हात कापतोय तो फक्त मानसिक विचार करण्यामुळे आणि मागच्या गोष्टी डोक्यात साठून असल्यामुळे, तो कचरा साठून असल्यामुळे आहे. त्याने मला ही एक गोष्ट पण सांगितली की मध्ये मध्ये मी नामस्मरण करण्याचा प्रयत्न करतो आणि ज्यावेळी नामस्मरण करायला लागतो त्यावेळी हात स्थिर होतो पूर्णपणे, जरा पण हलत नाही. आणि याच्यावरून ही गोष्ट सिद्धच होते 100% की मनाशी संबंधित प्रॉब्लेम आहे. मी शेवटी त्याला सांगितलं की तुम्हीच त्याचं उत्तर देत आहे. तुम्ही प्रश्न घेऊन आलात, त्याचं उत्तर तुम्ही स्वतःच दिलात की नामस्मरण केल्यामुळे हात स्थिर होतो, म्हणजे 100% हा मानसिकच प्रॉब्लेम आहे, मनाशी संबंधित प्रॉब्लेम आहे. आणि त्यांना हे सांगितलं की जर ह्याच्यापुढे कुठल्याही प्रकारची लक्षणं तुम्हाला दिसत असतील तर जवळ असलेल्या आयुर्वेदिक, होमिओपॅथी, ॲलोपॅथी कुठलेही जे डॉक्टर असतील त्यांच्याकडे तुम्ही जावा आणि त्यांच्या त्या अशा प्रकारच्या तज्ज्ञांकडून जाणून घ्या की खरोखर आपल्याला हा रोग झाला आहे का, की काल्पनिक रोग आहे. म्हणजे तो व्यक्ती मानत होता की हा शारीरिक रोग आहे आणि त्याच्यामुळे मला शरीराचं काहीतरी अजून पॅरालिसिस वगैरे होणार आहे. पण हा रोग मानसिक आहे आणि मानसिक रोगाची ट्रीटमेंट देण्याची पद्धत वेगळी असते. म्हणूनच आम्ही त्याला शिरोधरा सांगितली. शिरोधरा मानसिक रोगाचं अतिशय उत्तम औषध आहे, मन स्थिर होणार.